नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सईमाऊ ही सागरला फोन लावते आणि म्हणते की पप्पा, मी आणि मुक्ताई इथे एका ठिकाणी आहोत. त्यावेळेला मुक्ताईची तब्येत खूप खराब झाली आहे आणि प्लीज पप्पा तू इकडे ये ना, असं सई सांगत असते. त्यावेळेला मग आता सईला सागर म्हणतो की सईमाऊ काळजी करू नको, मला सांग एक्झॅक्टली तू कुठे आहेस, कुठे आहात तुम्ही, मी लगेच येतो. त्यावेळेला आता मुक्ताकडे ती बघत असते आणि मुक्ताची तब्येत खूप खराब असते. त्यामुळे सई म्हणते की पप्पा, आम्ही इथेच आहोत, माझ्या स्कूलच्या मागे जे गार्डन आहे ना, ते गार्डनचं ब्रिज आहे ना, तिथेच आहोत आम्ही. तर हे सगळं त्यांचं बोलणं सावनी ऐकत असते आणि सागर म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुझं स्कूल आहे त्याच्या मागे ते गार्डन, त्या ब्रिजच्या जवळ आहात का तुम्ही? ठीक आहे ठीक आहे, आम्ही येतो तिथे, असं म्हणून आता सागर म्हणतो की तू काळजी करू नको सई माऊ, मी लगेचच तिथे पोहोचतो. आणि त्याच वेळेला सई म्हणत असते की पप्पा लवकर ये, कारण मुक्ताईची तब्येत खरंच खूप खराब झाली आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघ, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे सई माऊ, पप्पा लगेच पोचतोय तुझ्या इथे, तू काळजी करू नकोस, तुम्ही फक्त तिथेच थांबा आणि कुठूनही हलू नका. त्यावेळेला आता सावनी म्हणते की नाही, काही झालं तरीही सागर तिथे पोचायच्या आधी मला तिथे पोचलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सईला ती मी घेऊन जाऊ शकणार नाही, शिवाय पोलीस तिला अटक करणार नाहीत मुक्ताला, कारण सागर जाईल. म्हणूनच आता मला एक प्लॅन केला पाहिजे. सावनी खाली बसते आणि तिच्या केसाचे पेन काढते आणि त्या पेन्सनेच ती आता सागरच्या गाडीच्या टायरची हवा काढून टाकते. आणि त्याच वेळेला सागर म्हणत असतो की बा काळजी करू नकोस, हे बघ पप्पा लगेचच पोचतोय तिथे, तुला घाबरण्याची अजिबात काळजी गरज नाही आहे, तिथे मुक्ताईची फक्त तू काळजी घे, मी लगेच पोचतोय, असं सई म्हणत असते. त्यानंतर आता इथे सावनी ही सागर जोपर्यंत फोनवर बोलून घेतोय तोपर्यंत टायरची हवा पूर्णपणे काढून घेते आणि आता ती म्हणत असते की नाही सागर, काहीही झालं तरीही मी तुला सईपर्यंत लवकर पोहोचू देणारच नाहीये, मी आणि पोलीस तिथे अगोदर पोचणार, त्यानंतरच मग तू पोचणार, तोपर्यंत सईला मी घेऊन गेलेली असेल, असं म्हणून सावनी आता खुश झालेली असते आणि म्हणते की मुक्ता, तुला फार मजा वाटते ना माझ्या मुलीला घेऊन पळण्याची, आता बघ काय होईल ते. सई तर तुझ्याकडे येणार नाहीच, शिवाय जी तुझी अटक आहे ती देखील लांबणीवर जाऊ शकणार नाही, तुला पोलीस अटक करतीलच. आता सावनी काय करते तेच बघा, असं म्हणून ती खूप खुश होत असते आणि टायरची पूर्णपणे तिने हवा काढून टाकलेली असते. आता सागर हा तिला म्हणतो की सईमाऊ अजिबात घाबरू नको, मी तिथे पोचतोच आहे, तू फोन ठेव आणि काळजी घे, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. आणि मुक्ता ही तिकडे जराशी चक्कर आल्यासारखी उभी असते. ती स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी मारून घेते, कारण तिला खूपच औषधांमुळे झोप येत असते. मिहिकाने जे औषध दिलेलं असतं त्यामुळे त्याला जराशी चक्कर येत असते. नंतर आता सागर हा गाडीत बसायला जातो, तेवढ्यातच मिहीरचं लक्ष जातं. मिहीर म्हणतो की अरे दादूस, टायरची हवा तर निघून गेलेली आहे आणि ते लोक आता टेन्शनमध्ये येतात. नंतर आता सागर म्हणतो की एक काम करूया, टायर गेली, हवा गेली आहे, ठीक आहे जाऊ दे, सोड, आपण सगळेजण रिक्षाने जाऊया, असं म्हणून ते तिघंजणही निघतात. त्यानंतर मग आता मुक्ता ही सईमाऊला म्हणते की सईमाऊ, तुला बरं तर वाटतंय ना, तुला ठीक वाटतंय ना, तुला भूक लागली का गं सईमाऊ? तेव्हा सई रडायला लागते आणि म्हणते की मुक्ताई मला माफ कर, आय एम सॉरी, परंतु मी एक गोष्ट केली आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं? तेव्हा सईमाऊ सांगते की मुक्ताई, मी पप्पाला सांगून टाकलं की आपण कुठे आहोत ते, मला ही तुझी अवस्था बघवत नव्हती म्हणून मी सांगितलं, असं सई सांगायला लागते. तर इकडे सागर हा सारखी सारखी रिक्षाच्या मागे पळत असतो, परंतु एकही रिक्षावाला थांबायला तयार नसतो. सागर म्हणतो की अरे बाई थांब ना थांब, परंतु कोणीच थांबायला तयार नसतं. आता लकी आणि मिहीर त्याला कसंबसं सावरतात. आता लकी म्हणतो की मिहीर थांब, आपण दुसरं काही ऑप्शन आहे का ते बघूया. म्हणून दोघंजण आता मोबाईलमधून कुठल्या ॲपमधून काही बुकिंग वगैरे होतं आहे का ते बघत असतात. त्यावेळेला सागर म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी व्यवस्थित मेकॅनिककडून दुरुस्त करून घ्या आणि मी जातो, मी पुढे होतो, असं म्हणून सागर आता धावत धावतच निघालेला असतो. त्यानंतर आता सईमाऊ म्हणते की आय एम सॉरी मुक्ताई, परंतु मी पप्पाला तुझ्या मोबाईलवरून कॉल करून सांगितलं की आपण या गार्डनमध्ये आहोत. तेव्हा मुक्ता म्हणते की सईमाऊ, अगं असं का केलंस तू, तू का सांगितलंस पप्पाला, आपल्याला नाही सांगायचं होतं ना पप्पाला. तेव्हा मग ती म्हणते की सॉरी मुक्ताई, परंतु मला तुझी ही अवस्था नाही बघवते गं, तुला जो काही त्रास होतोय ना त्याने मला खरंच खूप वाईट वाटतंय. आणि तुला बघ ना किती त्रास होतोय, तुला ताप आलाय, तुला चक्कर येते आणि तुझ्या पोटातही काही नाही म्हणून तुला त्रास होतोय मुक्ताई. मला हा तुझा त्रास नाही बघवत, मला हा नको आहे गेम, परंतु तुझा हा त्रास मला बघवत नाही. तेव्हा मग ती म्हणायला लागते की मी आता काय करू, आता जर सगळ्यांना समजलं तर मात्र ती सावनी मला तुझ्यापासून लांब घेऊन जाईल, ती सावनी घेऊन जाईल, तुला कळत नाही आहे का सईमाऊ? तेव्हा मग सई म्हणते की अगं मुक्ताई, ती सावनी मम्मा मला का घेऊन जाईल, मी नाही जाणार तिच्याकडे, ती
कितीही घेऊन जात असेल तरी काय फरक पडतो? मला तिच्याकडे जायचंच नाही आहे ना. मी अजिबात जाणार नाही आहे तिच्याकडे. काही झालं तरी तू घाबरू नको. मुक्ताई, तूच माझी आई आहेस आणि मी तुझ्याशिवाय कुठेही राहणार नाही. तेव्हा ती म्हणते की तुला माहिती नाही गं बाळा, ती कशी आहे ते. सावनी खरंच खूप वाईट बाई आहे. ती तुला माझ्यापासून हिरावून घेते, म्हणूनच आपण असे पळतोय, असं सगळं ती सांगत असते. त्यावेळेला मग आता सावनीला, मी जाणार नाही. त्या सावनी मम्माला कितीही प्रयत्न करू देत, परंतु मी काही जाणार नाही. मुक्ताई, तू नको ना काळजी करूस आणि तू प्लीज अशी नको ना रडूस. तू अशी रडतेस ना, ते मला पाहून खरंच खूप वाईट वाटतं. मी आहे ना, तू कशाला काळजी करते? पप्पा आहोत, मी आहे. मी कुठेही तिच्याबरोबर जाणार नाही. ती किती प्रयत्न केले तरी काय झालं, पण माझी मुक्ताई तू आहेस. तिने मला जन्म दिला असला तरी तू माझी आई आहेस ना. असं म्हणून ती बिचारी आता आपल्या आईला बिलगते आणि म्हणते की मुक्ताई, तू पहिले आता शांत हो. तुझी तब्येत खराब आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी तुझ्यापासून कधी लांब जाणार नाही आणि तू पण मला सोडून कधीच जाऊ नकोस, असं आता इथे सईमाऊ बोलून दाखवत असते. त्याच वेळेला तिथे आता सावनी येते आणि म्हणते की अरे, असं कसं चालेल? दूर तर तुम्हाला दोघींना एकमेकींपासून व्हावंच लागणार आहे. आता सावनीला समोर पाहिल्यानंतर मुक्ता खूपच घाबरते आणि सईला सावनी म्हणते की सई माय बेबी, चल आता तुला सावनी मम्मासोबत यायचं आहे. आता सगळे पोलीस हे सावनीच्या बरोबर असतात आणि मुक्ताचा तो त्रास त्यांना कळत असतो, परंतु सावनीच्या बरोबर कायद्याने ते असतात. सावनी म्हणते की हे बघ, आता मुक्ताईकडे तुला राहायचं नाही आहे सई, आता तुला माझ्याकडे यायचं आहे. आणि म्हणूनच आता सईला बघतच मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, तू काहीही करू शकणार नाहीस. माझ्या मुलीला तू माझ्यापासून दूर करू शकणार नाहीस. आता सईचा हात मुक्ता धरायला जाते तेव्हा एक कॉन्स्टेबल ही मुक्ताच्या समोरच एक काठी घेऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. ती सईकडे तिला जाऊ देत नाही. त्यावेळेला मग आता मुक्ता ही कायद्याने पूर्णपणे अडकली गेलेली असते. सई हे सगळं बघत असते आणि त्याच वेळेला आता मुक्ताई मुक्ताई असं फक्त सई ओरडत असते. तेव्हा मुक्ता ही सईला धरायला जाणार आणि तेवढ्यातच कॉन्स्टेबल मुक्ताला दोन्ही हाताने धरतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मिसेस मुक्ता कोळी, तुम्ही प्लीज समजून घ्या. कायद्याने सावनी भोईर यांच्याकडे सईची कस्टडी आहे, त्यामुळे तुम्ही आता काहीही करू शकत नाही. तुम्ही आता शांतपणे तुमच्या मुलीची म्हणजे सईची कस्टडी ही सावनीकडे द्यायची आहे, नाहीतर काही मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्ही अशा प्रकारे कायद्याची अडवणूक करू शकत नाही, असं पोलीस हे मुक्ताला आता ओरडत असतात. त्यावेळेला सावनी म्हणते की ऐकलंस ना मुक्ता, पोलीस काय म्हणालेत ते, त्यामुळे जरा शांतच राहा. काही झालं तरीही माझ्या मुलीला मला घेऊन जावंच लागेल आणि शेवटी एका कागदाच्या तुकड्याने तुझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्यापासून लांब केलंच गं, असं ती तिला टोमणा मारते. आणि त्यानंतर मग आता सावनी ही सईला घेऊन चाललेली असते, परंतु मुक्ता ही सावनीला अडवणूक करत असते आणि ती तिला जोरात खेचते. त्याच वेळेला आता सावनीचा पदर जो असतो साडीचा, तो खेचला जातो आणि सावनीच्या साडीचा पदर आता मुक्ताच्या हातातून फाटून जातो. त्यावेळेला आता सईमाऊला जवळ घेत मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, काही झालं तरीही मुलांना सांभाळण्यासाठी आईच्या मायेचा पदर लागतो गं. अशी तुझ्यासारखी स्वार्थी बाई ते काहीच करू शकत नाही. तू फक्त स्वतःचा विचार करतेस. अगं तू स्वार्थी आहे, स्वार्थी. स्वतःच्या मुलांना तू कधी सांभाळू शकली नाहीस. तू फक्त स्वतःचा विचार केलास. तू काय वागतेस आई म्हणून हे तुला माहिती आहे नसेल, परंतु आम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि हे इथे कोणाला माहिती नाही आहे म्हणून त्यांना तू कशी आहेस ते कळत नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही मी माझ्या मुलीला माझ्यापासून कधीही लांब जाऊ देणार नाही. 4 दिवस सावनी, फक्त 4 दिवस. हे 4 दिवसातच माझी सईमाऊ परत माझ्याकडे आलेली असेल. तो किंवा कुठलाही कायदा माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करू शकणार नाही, असं आता सावनीला ती म्हणत असते. त्यावेळेला माझ्या सईला सोड असं मुक्ता ओरडत असते, परंतु सावनी ही सईचा हात धरत असते आणि तिला जोरजोरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला इन्स्पेक्टर ह्या कॉन्स्टेबलला सांगतात की त्यांना धरा. तेव्हा मुक्ताला आता ती धरते. कॉन्स्टेबल दोन्ही धरतात, त्यामुळे मुक्ता म्हणते की प्लीज सोडा ना, प्लीज सोडा. अहो ती माझी मुलगी आहे, प्लीज सोडा ना, मला ती सोडत नाही आहे, असं ती म्हणत असते. त्याचबरोबर आता इथे सावनीला जोरात आपली सई नखं मारते आणि नखं मारूनच तिकडून धावत धावत पुन्हा एकदा मुक्ताकडे जाते आणि सावनी आता त्यावेळेला बघतच राहिलेली असते. सगळ्यांसमोर इथे सावनीची आता हारच झालेली असते, कारण सावनीच्या समोरच तिला ढकलतच सई धावत धावत मुक्तापर्यंत जाऊन तिला ती मिठी मारते आणि हे सगळं इन्स्पेक्टर साहेब बघतात आणि त्यांनाही एका प्रकारे कळून येतं की ही मुलगी म्हणजे या आईकडे जास्त जाणार आणि तिची हीच खरी आई आहे. म्हणून आता मुक्ता ही रडत पोलिसांकडे बघत असते आणि सईमाऊ म्हणते की मुक्ताई, मला तुला सोडून कुठेही जायचं नाही आहे.
तेव्हा आता सई ही रडत असताना मुक्ता तिला शांत करते आणि पोलिसांना म्हणत असते की प्लीज मला सोडा, ही माझी मुलगी आहे, अहो मी हिची आई आहे, असं म्हणून ती सोडायला सांगत असते. आणि नंतर इन्स्पेक्टरला मुक्ता म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असं बघितलेलं आहे का, कुठली चोर पळून जाणाऱ्या बाईला एक मुलगी येऊन मिठी मारेल का? अहो मी तिची आई आहे म्हणून ती माझ्याकडे पळत आली आहे. ही सावनी तिची आई नाही आहे, मी तिची आई आहे आणि मी तिला जीव लावला आहे. आपल्याला सांभाळणारी वाढवणारी हीच आपली खरी आई असते, म्हणूनच माझी सई मुलगी ही माझी आहे, असं म्हणून मुक्ता रडत असते आणि प्लीज मला सोडा अशी रिक्वेस्ट करत असते. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब देखील कॉन्स्टेबलला खुणावतात आणि मुक्ताला तिचा हात सोडायला सांगतात. आणि त्याच वेळेला आता त्या तिचा हात सोडून देतात आणि सई ही तिला पटकन मिठी मारते. त्याच वेळेला मुक्ता पण तिला जवळ घेते आणि म्हणते की सई माऊ, तू काळजी करू नकोस, हां तुला काही होणार नाही, हे मुक्ताई आहे ना तुझ्याबरोबर, तुला ती काही होऊ देणार नाही, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला सावनीला तिचा खूप राग आलेला असतो. सावनी आता सईजवळ येते आणि सईला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली सई, तू असं कसं करू शकली, अगं तू मला नखं ओढलीस, माझ्यावर नखं ओढलीस तू, हाऊ डे यू, असं म्हणून आता ती तिच्या कानाखाली मारायला जाणार आणि सावनी ही तिला मारायला जाणार. तेवढ्यातच आता मुक्ता ही तिचा हात धरते आणि म्हणते की 1 मिनिट, असं काहीही करण्याची गरज नाही आहे. माझ्या सईवर जर पुन्हा हात उचलण्याचा तू प्रयत्न केलास ना सावनी, तर तुझा हात मी मुळासकट उपटून टाकेन, सांगून ठेवते. माझ्या मुलीवर तू हात उचलायचा नाहीस, ती माझी मुलगी आहे, तिच्यावर हात अजिबात उचलायचा नाहीस, असं सावनीला आता ती दरडावते. त्यावेळेला सावनी ही गप्प बसलेली असते. आणि नंतर मग मुक्ता म्हणते की सई माऊ, काळजी करू नकोस, तू माझ्याकडेच असशील, अजिबात घाबरू नकोस, मी तुला नक्कीच घेईन, असं ती सांगत असते. आणि नंतर मुक्ता ही सावनीला म्हणते की सावनी, तू माझ्या मुलीला घेण्याची किंवा माझ्या मुलीला स्वतःकडे ठेवून घेण्याची स्वप्न अजिबात बघू नकोस. काही झालं तरीही तू कायद्याने माझ्या मुलीला अडकवून घेतलेलं आहेस ना, परंतु माझ्या मुलीला मी येत्या 4 दिवसामध्ये सोडवेन. काही झालं तरीही मी कोणाचीही पर्वा करत नाही. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मुक्ता कोळी, तुम्हाला आता कायद्याने मुलीला इकडे द्यावीच लागेल, सावनी भोईर यांच्याकडे, कारण त्यांच्याकडे तसे पेपर्स आहेत की सावनी भोईरकडेच या सई कोळीची कस्टडी आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांना त्यांच्याकडे द्यावीच लागेल, काहीही झालं तरीही, आणि आम्हाला कायद्यापुढे काहीच करता येऊ शकणार नाही, असं आता इथे पोलीस तिला म्हणतात. आणि सावनी म्हणते की ऐकलंस मुक्ता, चल सई बेबी, असं म्हणून ती तिला हाताला धरून घेऊन चाललेली असते. त्यावेळेला आता मुक्ता ही म्हणत असते की नाही सई माऊ माझी आहे, तू कुठेही जाणार नाही, असं म्हणून ती आता तिचा हात धरण्याचा आणि तिच्या मागे मागे धावत जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला इथे आता सावनी म्हणत असते की चल सई चल, ती जोरात खेचून चाललेली असते. आणि मुक्ता तिथेच आता ब्रिजवर पडते. सई माऊ अशी ती जोरात ओरडते. परंतु आता सावनी ही कसलाही दयामाया न करता तिथून सावनी सईला घेऊन गेलेली असते आणि सई ही तिथून निघून जाते. तेव्हा मुक्ताचा जीव अगदी कासावीस होतो. ती तिथेच आता ब्रिजवर पडलेली असते आणि सई अशी जोरजोरात हाक देत असते. परंतु सई देखील इथून मुक्ताई असा आवाज देत असते आणि मुक्ताचा आणि सईचा विचार न करता सावनी ही अगदी निष्ठुरपणे तिला घेऊन चाललेली असते. आणि हे सगळं पाहून आता मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. ती तिथल्या तिथेच पडलेली असते आणि तिची अवस्था अगदी बेकार झालेली असते. सगळे आता पोलीस तिकडे जमलेले असतात. परंतु मुक्ताची अवस्था ही पाहून सागरही तिकडे आता धावत आलेला असतो. सागर म्हणतो की मुक्ता हो काय झालं तुम्हाला, प्लीज काहीतरी बोला ना. त्यावेळेला इथे आता मुक्ता काहीच बोलत नसते. ती एकटक फक्त सईच्या रस्त्याकडे बघत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला मुक्ता कोळी, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला सागर कोळी. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तिची अवस्था बघा, ती कशातच बघू शकत नाही आहे, तिची मानसिक अवस्था खूप खराब झाली आहे. मी विनंती करतो त्यांची तब्येत ठीक झाली की मी स्वतः त्यांना तुमच्याकडे घेऊन येईन आणि प्लीज जरा कायद्याचा विचार सोडून माणुसकीच्या दृष्टीने विचार करा. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, त्या बऱ्या झाल्या की तुम्ही स्वतः त्यांना आमच्याकडे घेऊन यायचं आहे, असं म्हणून आता इन्स्पेक्टर निघून जातात. नंतर सागर म्हणतो की मुक्ता काय झालं आहे, तुम्हाला ठीक तर वाटतंय ना, प्लीज तुम्ही घरी चला, तुम्हाला तब्येत ठीक नाही आहे, तुम्हाला बरं वाटत नाही आहे. मुक्ता म्हणते की सागर कोणतं घर, कुठलं घर, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला मग सागर म्हणतो की मुक्ता असं काय करतोय, अहो तुमचं घर आपलं घर, आपल्या घरी चला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही सागर, जिथे माझी मुलगीच नाही आहे, जिथे माझी सई माऊस नाही आहे, ते माझं घर कसं असू शकतं, माझी मुलगी त्या घरात नाही राहणार तर मी त्या घरात कशी राहू शकते, ते माझं घरच नाही कारण माझी मुलगी त्या घरामध्ये नाही, असं म्हणून आता मुक्ता रडू लागते. आणि सागर म्हणतो की हे बघा मुक्ता प्लीज जरा शांत व्हा,
परंतु मुक्ताला खूप गरगरत असतं आणि ती पुन्हा चक्कर येऊन बेशुद्ध होते. तर आता सागरलाही मुक्ताची ही हालत बघवत नसते आणि सागर जोरात मुक्ता अशी हाक देतो, परंतु मुक्ता काही जागी होत नाही आणि ती तिथल्या तिथे बेशुद्ध पडलेली असते. आणि सागरला मुक्ताची ती जी हालत असते ती अजिबात बघवत नसते आणि तो पूर्णपणे आता उद्ध्वस्त झाल्यासारखा झालेला असतो. तर इकडे सईमाऊ देखील खूप रडत असते आणि ती तिथेच टेबलवर बसते ना, तिने कपडे चेंज केलेले असतात ना, ती फ्रेश झालेली असते. तेव्हा आता सावने तिला मस्का मारत येण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की माय सई बेबी, असं काय करतेस तू? चल चल अगं, फ्रेश हो, कपडे चेंज करून घे, तुला खायचं आहे ना काहीतरी. तेव्हा मग ती म्हणते की नाही, हे बघ, असं काही तू बोलायचं नाही आहेस आणि तू माझ्याजवळ येऊ नकोस, कारण तू माझी मम्मा नाही आहेस. माझी मम्मा माझी आई मुक्ताई आहे. तेव्हा मग ती म्हणते की सई बेबी, आता असं करायचं नाही. आता तिकडचं सगळं विसरून जायचं. आता तुला इथे तुझ्या मम्माबरोबर राहायचं आहे, तुझ्या सावनी मम्माबरोबर. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे तू खूप वाईट आहेस आणि तू मला इथे घेऊन आली आहेस, मुद्दाम घेऊन आली आहेस. तेव्हा ती म्हणते की हे बघ सई बेबी, मी तुला इथे काही मुद्दाम घेऊन आलेले नाही. अगं, तुझ्या पप्पामुळेच हे सगळं झालं आहे. तुझा पप्पा म्हणाला की आदित्य माझ्याकडे हवा आहे, म्हणूनच आदित्यला तो घेऊन गेला. मग मी तरी काय करणार, मलाही इथे कोणीतरी सोबत नको का? म्हणून मग तुला मी इथे सोबत घेऊन घेतली. मी एकटी कशी राहू? परंतु मला पाहिजेच ना, म्हणून आपण दोघी आता इथे राहणार आहोत, असं सावनी म्हणते. तेव्हा सई चिडते आणि म्हणते की नाही, अजिबात नाही. मला माहिती आहे तू किती स्वार्थी आहे आणि तू किती चिटिंग करतेस ते. तू हे सगळं मुद्दाम घडवून आणलेलं आहेस ना, मला आणि मुक्ताईला लांब करण्यासाठी तू सगळं मुद्दाम करतेस ना. परंतु हे बघ, मी कधीही काही झालं तरीही तुला मम्मा म्हणणार नाही. तेव्हा मग सावनी म्हणते की हे बघ सई बेबी, मला माहिती आहे तुला काय त्रास होतोय, परंतु ना आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. तुला इकडे राहावंच लागणार आहे आणि तुला मलाच मम्मा म्हणावं लागणार आहे. तुला जे काही हवं आहे ते सगळं काही मी तुला खायला प्यायला देईन, हां, काळजी करू नकोस. चल आता फ्रेश हो, कपडे बदल. त्यावेळेला मग आता सई म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या मुक्ताईला विसरू शकत नाही. तीच माझी आई आहे आणि तू माझी आई नाहीस, म्हणून तू मला बोलू नकोस की मी तुला मम्मा म्हणेल. तू कशी आहेस ना ते मला चांगलं माहिती. तू हे सगळं मुद्दाम करते. तू आदिदादाला पण हॉस्टेलवर ठेवलं होतं आणि मला पण तू हॉस्टेलवर ठेवायला निघाली होतीस. मला मुक्ताईने या सगळ्यामधून सोडवलं, पण नाही, आता मी तुझं ऐकणार नाही. तू माझी आई नाही. पण आता सावनीचा पारा खूप चढलेला असतो. ती आता सावनी तिच्यावर ओरडते आणि म्हणते की लक्षात घे, काही झालं तरीही तू आता कितीही रड, परंतु तू तिकडे जाणार नाहीस. आता तू माझ्याकडे राहणार आहेस. काही झालं तरीही तुला मी तिकडे जाऊ देणार नाही. त्यानंतर मग आता सई पुन्हा रडत बसलेली असते. सावनी ही पाणी पिते आणि म्हणते की काय या सईला झालंय काय माहिती. कोणास ठाऊक कुठली जादू केली आहे मुक्ताने तिच्यावर. नुसती मुक्ताई 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 अशीच करत असते, दुसरं काहीच बोलत नाही आहे ती. पण नाही, काही झालं तरीही हिच्या डोक्यामधून मला मुक्ताचं भूत हे कायमचं उतरवलंच पाहिजे. कारण जर मुक्ता ही सारखी करत राहिली तर पुन्हा एकदा ही मुक्ताचकडे जाईल. म्हणून आता या दिवसांमध्ये मला असं काहीतरी केलं पाहिजे की सई कायमची माझ्या बाजूने वळली जाईल. त्या मुक्ताने 4 दिवस सांगितले ना मला, 4 दिवसात मी माझ्या मुलीला घेऊन येईन. वाट बघ मुक्ता, 4 दिवस काय, कधीही आता मी माझ्या मुलीला तुझ्याकडे येऊ देणार नाही. कारण आता मी असं काहीतरी करणार आहे जेणेकरून मुक्ता तुझ्या आणि सागरच्याबद्दल हिच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल आणि काही झालं तरीही तुझी मुलगी ही परत तुझ्याकडे येऊ शकणार नाही. कारण मी तिला असं काहीतरी सांगेन जेणेकरून ती तुमच्या दोघांचं नावही घ्यायला बघणार नाही आणि ही सावनी असं काही करणार आहे ना ज्याने पुन्हा कधीही सई येणार नाही. आता सावनीच्या इगोला तुम्ही चॅलेंज केले. आता काही झालं तरीही माझी मुलगी माझ्यापासून लांब जाणार नाही. काय होतंय ते बघूया, असं सावनी आता स्वतःशीच म्हणत असते आणि तिला या सगळ्याची खूप चीड आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा मुक्ताला घेऊन आलेला असतो आणि मुक्ताला घेऊन आल्यानंतर इथे आता मुक्ता झोपलेली असते. तिला गाढ झोप लागलेली असते. आता सागर हा मुक्तासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन आलेला असतो. तेवढ्यातच तिथे आता मुक्ताचा फोन वाजतो. तो फोन बघतो आणि एकदा फोन कट करतो. त्यानंतर मग पुन्हा एकदा फोन येतो. मग सागर मुक्ता उठेल सारख्या सारख्या फोनच्या आवाजाने म्हणूनच फोन उचलतो. फोनवर मिहिका असते आणि म्हणते की ताई, अगं कुठे आहेस तू? बोल ना मुक्ता ताई, तुझी तब्येत कशी आहे? तू ठीक आहेस ना? सईमाऊ कुठे आहे? अगं सगळं ठीक आहे ना? असं ती समोरून बोलत असते. तू काही बोलत का नाही आहेस? तेव्हा मग सागर म्हणतो की मी बोलतोय सागर. तेव्हा मग सागरला ती म्हणते की जिजू, ताईची तब्येत कशी आहे? त्यावेळेला मग तो सांगतो की तुझा काय संबंध? तेव्हा ती म्हणते की हे बघा जिजू, प्लीज डोक्यात राग घालून घेऊ नका. मी जे काही सांगते ते प्लीज तुम्ही ऐका. मुक्ताताईची तब्येत ही खरंच खूप खराब आहे आणि त्यामुळे मला ती जेव्हा रस्त्यावर भेटली, लकीली ती मला समोर भेटली. पोलीस तिचा पाठलाग करत होते तेव्हा सईमाऊ आणि ती दोघीजणी होत्या
आणि मग मी तिला माझ्या घरी घेऊन आले. तिची तब्येत खरंच खराब होती. ती तापाने फणफणलेली होती. म्हणून मग मी तिला खायला दिलं, तिला टॅब्लेट्स दिले आणि थोडा वेळ तिने आराम केला. परंतु थोड्याच वेळाने आमच्या घरी सावनी आली. आता घडलेला सगळा प्रकार मी का सांगू लागते. सावनी आल्यानंतर आता सावनीला संशय आला होता की माझ्या घरी कोणीतरी आहे. म्हणूनच सावनी आता आली होती आणि त्यानंतर सावनी ही ताईला शोधण्यासाठी आमच्या बेडरूममध्ये आली. परंतु ताई तिथे अगोदरच गायब झाली होती. ती कुठे गेली होती, काय गेली होती मला कळलं नाही. ती अचानक गायब झाल्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. नेमकं तिचं काय होणार आहे आणि ती कुठे आहे हे मलाही माहिती नाही आहे. म्हणून मला खरंच खूप टेन्शन आलं आहे की ताई कुठे आहे. तिने तुम्हाला काही कॉल वगैरे केला का? मला खरंच खूप काळजी वाटते ना तिची. तेव्हा मग आता सागर म्हणतो की काळजी करू नकोस, इथे मुक्ता माझ्या समोरच आहेत. परंतु त्यांची तब्येत अजूनही चांगली झालेली नाही आहे. सावनी ही सईला घेऊन गेली आहे, त्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडली. हे ऐकल्यावर मिहिका म्हणते की काय जिजू, हे सगळं काय झालं? ती सावनी घेऊन गेली, प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा ना. आणि सगळा घडलेला सागर प्रकार सांगायला लागतो. जेव्हा मी मुक्तापर्यंत पोचलो तोपर्यंत सावनी ही सई माऊला घेऊन गेलेली होती. आता मात्र हे ऐकून मिहिकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सावनी जराही दया न दाखवता तिकडून घेऊन गेली हे पाहून तिलाही खूप वाईट वाटतं. त्यावेळेला आता सागर म्हणतो, मी आलो तोपर्यंत हा सगळा प्रकार घडलेला होता. सई निघून गेलेली होती आणि मुक्ताची हालत खरंच खूप खराब होती. पोलीस हे तिला अरेस्ट करायला पण बघत होते, परंतु मी त्यांना सांगितलं की जरा माणुसकी दाखवा आणि मी स्वतः घेऊन येतो. त्यावेळेला मग आता मिहिका म्हणते की खरंच ताईवर ही काय परिस्थिती ओढवली आहे. प्लीज जिजू, प्लीज तुम्ही ताईचा विचार करा आणि प्लीज तिला तुम्ही लवकरात लवकर बरं करा आणि सई माऊला काही करून कुठल्याही परिस्थितीत तिला घरी बोलवा. कारण सईशिवाय दोघीजणीही एकमेकींशिवाय अपूर्ण आहेत आणि दोघींचं एकमेकींशी जगावेगळं बॉन्डिंग आहे. काही झालं तरी सई माऊ आणि आपली मुक्ताताई या दोघीही एकमेकींशिवाय राहू शकणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे जिजू प्लीज तुम्ही काहीतरी करा आणि त्या दोघींना प्लीज एकत्र आणा, नाहीतर दोघीही आनंदाने जगू शकणार नाही. सागर म्हणतो की आय नो, मला कळलंय जे काही आहे ते, मी तोच प्रयत्न करतोय, परंतु जरा मुक्ताची तब्येत ठीक झाली पाहिजे. चल मी ठेवतो फोन, असं म्हणून तो फोन ठेवायला जातो. तेवढ्यातच ती म्हणते की जिजू जिजू 1 मिनिट फोन चालू ठेवा, महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं. हो, सावनीला ज्या व्यक्तीने मदत केली ना तो हर्षच आहे. आणि सावनीच्या वकिलाला पैसे देण्यासाठी हे सगळे अफरातफर करण्यासाठी ना हर्षनेच सावनीला आणि तिच्या वकिलाला पैसे दिलेले आहेत. या सगळ्यामध्ये हर्षनेच या दोघांनाही मदत केलेली आहे आणि म्हणूनच सावनी एवढी उडतीये, त्या वकिलाला अफोर्ड करू शकली आहे. तेव्हा मग आता सागरला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. सागर म्हणतो की काय हर्षवर्धन हे सगळं करतोय? त्यावेळेला मग मिहिका म्हणते की हो जिजू, मला ही सगळी बातमी हाती लागली म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. परंतु हे सगळं हर्षवर्धन करतोय, त्याचा वकील सावनीचा वकील मिळून हे सगळं करत आहेत, तेच या सगळ्यामध्ये सामील आहेत. हे ऐकल्यावर मात्र आता सागरच्या पायाखालची जमीनच हादरते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावनीला मुक्ता म्हणत असते की हे बघ, माझ्या मुलीला जर हातही लावण्याचा प्रयत्न केलास ना, तिला जर काही करण्याचा प्रयत्न केलास ना, तर लक्षात ठेव सावनी, मी तुला सोडणार नाही, मी कधीही तुला सोडणार नाही. त्यावेळेला मग आता इथे सावनी म्हणत असते की हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन मलाच बोलण्याची, आणि ही तुझी नाही तर माझी मुलगी आहे. त्यामुळे आता इथे जास्त वेळ थांबायचं नाही आणि माझ्या इकडे घरी पुन्हा यायचं नाही. त्यामुळे निघा, इथून निघा. असं सगळं आता इथे सावनी ही मुद्दामच मुक्ताला बोलत असते. त्याच वेळेला आता सागर हा म्हणत असतो की आमची मुलगी तुझ्याकडे आहे म्हणून आता आमचे हात हे दगडाखाली आहेत, परंतु तुझा जो काही हा हेतू आहे, तुझा जो काही इगो आहे ना, तो या दगडाखाली ठेचायला पण आम्ही कमी करणार नाही. त्यामुळे जरा नीट वागायचं आणि माझ्या मुलीशी नीट वागायचं, तिला काही त्रास देण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं सागर आणि मुक्ता म्हणत असतात. त्याच वेळेला आता इथे सावनीला त्यांचा खूपच राग आलेला असतो, कारण काही झालं तरीही मुक्ता ही सागरला सांगत असते की आपल्या सई माऊला थोड्या दिवसातच आपण सोडवूया. त्यावेळेला आता इथे तिला टेन्शन आलेलं असतं की कसं सोडवणार आहे, कारण सावनीने खूप मोठा प्लॅनिंग केलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता ही तिला चॅलेंज देते, परंतु काही झालं तरीही मी माझ्या मुलीला माझ्याकडे सोडवून आणणारच आहे. आणि सागर आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि सावनी आणि मुक्ता या दोघीजणीही भांडत असतात. आणि हे सगळं पाहून सई हे सगळं बघत राहिलेली असते. आता मुक्ता ही सावनीला म्हणते की माझ्या मुलीला हात लावण्याची परत हिंमत करायची नाही, लक्षात ठेव. त्यावेळेला आता इथे सावनी म्हणते की तुझी कशी हिंमत झाली इथे थांबण्याची, निघ इथून, गेट लॉस्ट, इथून निघायचं, असं म्हणून आता तिला ती घराच्या बाहेर म्हणजेच त्या रूमच्या बाहेर काढत असते. आणि मुक्ताकडे दुसरा काहीही पर्याय उरलेला नसतो. मुक्ता ही
हे सगळं करत असताना गपचूप असते आणि सावनी मात्र तिला हकलवून लावत असते. आता या सगळ्यामध्ये मुक्ता नेमकं तिला कसं काय उत्तर देणार आणि 4 दिवसात कशाप्रकारे सईची कस्टडी परत मिळवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.